मुंबईतलं वॉटर मेट्रोचं काम लवकरात लवकर सुरू करा. मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश. कोल्हापूर शहराच्या प्रस्तावित हद्दवाढीला विरोध. हद्दवाढीच्या विरोधात उद्या 20 गावांनी पुकारला एकदिवसीय बंद. पुण्यातल्या कर्वेनगर इथल्या उड्डाणपुलाला तडे. 2 पुलांना जोडणाऱ्या उड्डाणपुलाला तडे. 14 वर्षातच पुलाला तडे गेल्याचं समोर. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस. पावसामुळे पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी वाढली. राजाराम बंधाऱ्यासह 12 बंधारे पाण्याखाली गेल्यानं वाहतूक विस्कळीत. मुसळधार पावसामुळे बदलापूर शहरात वाहणाऱ्या उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ. नदीच्या पाणी पातळीवर प्रशासनाचं लक्ष. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस. पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहू लागल्या. संगमेश्वर तालुक्यातल्या बाजारपेठेत पाणीच पाणी. नवी मुंबईमध्ये मुसळधार पाऊस. तुर्भे स्टेशनमधील भुयारी मार्गामध्ये पाणीच पाणी. प्रवाशांना पाण्यातून काढावा लागतोय मार्ग. धावत्या एसटी बसची दोन्ही चाकं निखळली. रायगडच्या मुरुडमधला धक्कादायक प्रकार. चालकाच्या प्रसंगावधानतेमुळे टळला अपघात. हिंगोलीच्या भेंडेगाव रेल्वे फाटक परिसरामध्ये कंटेनर अडवून दरोडा टाकणारी टोळी जेरबंद. फ्लिपकार्ट कंपनीतला माजी कर्मचारी निघाला. दरोड्याचा मुख्य सूत्रधार. पोलिसांकडून 8 दरोडेखोरांना अटक. धाराशिवच्या उमरग्यात टेम्पोची शाळकरी मुलींना धडक. अपघातात दोन्ही मुली जखमी. अपघातानंतर स्थानिक आक्रमक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.